तुम्हाला ब्रिटिशांना बाहेर ढकलण्यासाठी हिटलरची गरज नाही आहे. तुमच्या देशात केवळ शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवा. असं म्हटलं जातं. बोध जेव्हा हिटलरकडे गेले होते तेव्हा हिटलरनी त्यांना हे म्हटलं, जेव्हा इतिहासाची पाने उलगडली जातात तेव्हा काही नावं फक्त लिहिली जात नाही, ती अनुभवली जातात. तलवारीच्या धारेपेक्षा तीक्ष्ण ज्यांचा मेंदू होता आणि सोन्यापेक्षा अधिक मजबूत ज्यांचा संकल्प होता, त्यांनी छोट्या स्वराज्याच्या स्वप्नाला एक महान साम्राज्याची ओळख दिली. जन्नत के दरवाजे खुले रखना, शेर आ रहा. ते होते छत्रपती शिवाजी महाराज. ही कथा फक्त युद्धाची नाही आहे. ही कथा आहे विचारांची, नीतीची आणि त्या धैर्याची जे अशक्यालाही शक्य बनवत होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत का शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीत, तर संपूर्ण भारतासाठी ते प्रेरणास्थान आहेत. त्याचसोबत आपण पाहू शिवाजी महाराज महान का आहेत यामागचे काही कारणे आणि आजच्या काळात महाराजांशी संबंधित सुरू असलेले काही खटकलेले मुद्दे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वेलकम टू माय चॅनल सत्वतत्व मराठी. ज्यांनी म्हटल्यावरही सबस्क्राईब नाही केलं प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कंटेंट क्रिएटरला समोर नेण्यास हेल्प करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत 30,000 ते 40,000 सैनिकांची नियमित सेना उभी केली होती, ज्यात बहुतेक मावळे, पायी दळ आणि प्रशिक्षित घोडचौकडे गतिमान फौज समाविष्ट होती. आपल्या सैनिक व तख्त धैर्याने संग्राम लढताना त्यांना तोलता कॅनन नसतानाही शिवाजी महाराज शत्रूच्या घेराबंदीला धोका घालण्यासाठी अल्पसंख्याक संघामध्ये झपाट्याने हमले करायचे आणि दुश्मन सैनिकांच्या कमकुवत जागा वेधायच्या. त्यांचे किल्ले बांधणे व पारंपरिक लढाईबद्दल दंतकथाही प्रसिद्ध आहे. पर्वतावर आरशासारखे रस्ते, दगडांचे सिमेट्री बांधकाम अशा रणनीतीने मुघल सेनेला त्यांनी कठीण अनुभव दिला होता. तर समुद्रातही त्यांनी उत्तम तयारी केली होती. त्यांनी कोकण किनारपट्टीवर सिंहगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्गासारखे अनेक समुद्र किल्ले बांधून मराठ्यांचा नौशक्तीचा पाया तयार केला होता. 1957 नंतर शिवाजी महाराजांनी वाहतूक रक्षणासाठी स्थानिक मच्छीमार आणि 2000 पेक्षा जास्त युद्धजहाजांची नौदल तयार केली, ज्यांनी विदेश नौसेनांवर मराठ्यांची अग्रगण्य हुकुमती दर्शवली. शिवाजी महाराजांचा इतिहास हा फक्त युद्धविषयी नव्हता. त्यांनी सामाजिक व मानवतावादी मूल्यांनी स्थान दिले. नावाजलेला मुघल इतिहासकार काफी खान यांनी लिहिले की शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यातील सर्व लोकांना मान सन्मान जपण्याचा आग्रह धरला होता. कुठल्याही युद्धात शत्रूंच्या स्त्रियांना किंवा मुलांना अपमानित वाटावं नाही असं शिवाजी महाराजांनी काहीच केलं नाही कधी. त्यांनी त्यासाठी कडक निर्बंध घातले होते. हिंदू धर्माचे रक्षण करताना शिवाजी महाराज कधीही इस्लामाविषयी द्वेषाने प्रेरित नव्हते. हिंदू संतांप्रमाणे मुस्लिम सुलतानांनाही आदर दिला. त्यांनी आपल्या राजव्यवहाराचा कोश संस्कृतमध्ये तयार केला आणि मराठी सरकारी कामकाजाची भाषा म्हणून स्वीकारली. राज्यकार्य करताना त्यांनी न्याय या तत्वावर भर दिला. सामाजिक बंधने मजबूत करण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांची छाया अजूनही राखून आहे. आधुनिक महाराष्ट्रात छत्रपतींचे स्मरण नेहमीच उत्साहाने केले जाते. अनेक लोक शिवाजी महाराजांना देवस्कृत पूजतात, पण खरंच त्यांची शिकवण आपण जोपताय का? महाराष्ट्रभर भारतीय अनेक शाळांमध्ये त्यांच्या शालेय शिक्षणामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने नाव ठेवण्यात आलेली आहे. मात्र प्रश्न उठतो की त्यांचा इतिहास शैक्षणिक पाठ्यक्रमात कधीपर्यंत खंबीरपणे रुजला जाईल. अनेक कट्टर मतांनुसार छत्रपतींची प्रामाणिक कहाणी पाठ्यपुस्तकात कमी प्रमाणात मिळाली. आजही बहुतांश मूलभूत माहिती फक्त पहिल्या चतुर्थीपर्यंतच्या पुस्तकातच मर्यादित मांडण्यात आली आहे. 2025 मध्ये शिक्षण मंत्र्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास राष्ट्रीय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे आता सर्वात अगदी प्राथमिक शाळांपासून त्यांच्या योगदानाची माहिती देण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची पहिली झलक दाखवली. काहींच्या मते हिंदू राष्ट्रांच्या संकल्पनेची सुरुवात शिवाजी महाराजांमुळेच झाली. सोशल मीडियावर छत्रपतींच्या नावाचा वापर करून उत्साह रंगवला जातात, परंतु अनेकदा वाटतं की वास्तविक आदर्श विसरत जात आहे लोक. त्या रॅल्यांमध्ये, त्या गडांवर, अश्लील गाण्यांवर डान्स करणे हे शिवाजी महाराजांचे खरंच आदर्श मानले जातात का? सोशल मीडियामध्ये छत्रपतींच्या नावाचा वापर करून उत्सव रंगवले जातात, परंतु
वाटतं की वास्तविक आदर्श लोक विसरत जात आहेत. किल्ल्यांवर झालेल्या उत्साहात डीजे धुमधडाकांची लोक गर्दी नियमभंगी करणारी ठरत आहेत. त्या रॅल्या, ते गड, त्यावर तो कचरा, कधी कधी तर दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहे आणि त्यातल्या त्यात ते डीजेतले गाणे. खरंच आपण शिवाजी महाराजांचा आदर्श जपतो आहेत का? शिवाजी महाराजांनी स्वतःच्या प्रजेचे व किल्ल्यांचे रक्षण आवर्जून केले होते, तरी सध्या त्यांच्या नावाचा वापर करून किल्ले कुंडत जात आहेत का, हा मोठा प्रश्न समोर येतो. शिवरायांनी आपल्या लोकशाहीत नेतृत्व करताना न्याय, पुण्य व समर्पण हे मूल्य जपले होते. जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मराठी कंटेंट क्रिएटरला समोर येण्यास मदत करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.